को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू साहेब कडू यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे. आपल्या सोबत आहेत ते. त्यांच्या हातामध्ये आपण पाहतोय एक पेपर सुद्धा आहे, पेन आहे आणि यावर काही नावं सुद्धा आहेत. तर तयारी सुरू केली आहे का विधानसभेची? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की किती आमदार त्या ठिकाणाहून उमेदवार जे आहेत ते तुम्ही उभे करणार आहात? आतापर्यंत किती जणांची किती मतदारसंघ तुम्ही निवडलेले आहेत? आणि त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न, महायुतीमध्ये राहून लढणार, महाविकास आघाडीसोबत लढणार की अपक्ष लढणार, स्वतंत्र लढणार? खरं तर आता आम्ही सगळी तयारी स्वतंत्ररित्याच करतो आहे आणि 20 जागा आमच्या जिथं आहे ज्या मजबूत आहे. आम्ही गेल्या 1 वर्षापासून काम करतो आहे. अशा 20 जागेवर आम्ही मजबूतीनं लढतो आणि त्याची तयारी पण आम्ही सुरुवात केलेली आहे. म्हणजे कोणासोबत कसं घेऊन लढायचा हा नंतरचा भाग आहे, पण आपली जागा मजबूत करणे, जे 20 जागा आम्ही लढतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्या अधिक कशा मजबूत करता येईल, त्या स्वतंत्ररित्या लढून जर आपण निवडू शकतो का, त्याची सगळी चाचपणी केल्या जाईल. कोणाला 20 जागेमध्ये किती जागामध्ये आपण कोणासोबत प्लस होऊ शकतो, मायनस होऊ शकतो, या सगळ्या तपासणी आणि काही मुद्दे घेऊन जमलंच तर आम्ही संभाजीनगरला एक मोठं अधिवेशन या संदर्भात महाराष्ट्राच्या कार्यकर्त्याचं घेऊ आणि 9 ऑगस्टपर्यंत, ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यापर्यंत आणि जुलैपर्यंत, जुलैच्या पूर्ण महिना आम्ही पूर्ण सगळी चाचपणी करून त्या पद्धतीनं समोर जाऊ. बरं, किती मतदारसंघ आहे ज्यावर सध्या तुमचा होमवर्क सुरू आहे आणि पूर्ण झाला आहे? पूर्ण 20 मतदारसंघ आहे जिथं आम्ही प्राथमिक यादी आमची 20ची आहे आणि तिथे कुठल्या अँगलनं तो मजबूत होऊ शकतं, म्हणजे कोणासोबत गेल्यानं मजबूत होऊ शकते, नाही गेलो स्वतंत्र लढलं तर कसं मजबूत होऊ शकतं, ह्या सगळ्या पाहणी तपासणी सुरू आहे. नक्कीच. मग महायुती सोडणार बच्चू कडू असं म्हणावं? आणि कसं आहे, आम्ही मजबूत होतो. आम्ही एकदा मजबूत झाल्यानंतर मग कसं समोर जायचं ते ठरवतोय. युती सोडण्याचा काही आता सध्या सोडणे किंवा राहणे हा नंतर हा काही भाग नाही आहे, पण पक्ष म्हणून आम्ही आमची मजबूती केली पाहिजे. तुमची जी मुख्य भूमिका आहे किंवा जी ठोस भूमिका आहे ती आज किंवा उद्या तुम्ही मांडणार आहात का? किती वाजेपर्यंत मांडणार? नाही, असं काही मांडणार नाही. तर ही आम्ही फक्त एकेकाला, आज आम्ही 5-7 लोकांना बोलावलं, त्यांचा सगळा बाजू समजून घेतल्या मतदारसंघाच्या, तिथले काय समीकरण आहे, पक्षाचे समीकरण, इतर समीकरण का आहे, कुठले मुद्दे त्या मतदारसंघाचे आहे, हे सगळं समजून घेऊन समोर जाऊ. या लोकसभेमध्ये पण तुम्ही अमरावतीतून तुमचा उमेदवार दिला होता, त्यामुळे कॉन्फिडन्स कुठेतरी वाढलाय? नाही, आमचा निवडणुकीमुळं कॉन्फिडन्स वाढतं असं नाही आहे, आमच्या कामामुळं वाढतं आहे. राजकारण ही दुय्यम गोष्ट आहे, पण काम आम्ही ज्या पद्धतीनं केलं, महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं काम आपण उभं केलं, तुम्ही जर विचार केला प्रहारचा, तर अनाथासाठी एकही आवाज त्या सभागृहात कधीच कोणी उभा मोठा केला नाही. राजकीय त्याच्यामुळं आमचे गणित मजबूत होणार नाही आम्हाला माहीत आहे, कारण त्याची संख्या फार जास्त नाही आहे, पण ते वेदना किती आहे ते बच्चू कडूला माहीत आहे, ते प्रहारला माहीत आहे, ते इतर पक्षाला माहीत नाही. मग अनाथासाठी केलेलं आरक्षण निर्माण केलं, आपण देऊ शकलो, ही आमची मोठी मजबूती आहे. समाज म्हणून आम्ही, एक सैनिक म्हणून, दिव्यांग असेल, शेतकऱ्याचे आंदोलन असेल, रुग्णसेवा असेल, यामध्ये आम्ही अतिशय, मला वाटते, खूप चांगलं काम इतर पक्षापेक्षा आम्ही चांगलं केलेलं आहे असं एकंदरीत चित्र आहे. त्या ताकदीवर आम्ही समोर जाऊ. नक्कीच. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे पुन्हा एकदा वारे वाहू लागलेले आहे. तुम्ही यापूर्वीच म्हणाले की मला नको, राजकुमार पटेल यांच्या नावासाठी सुद्धा तुम्ही आग्रही आहात का अजूनही? आणि ज्या पद्धतीनं म्हणतायत की आता विस्तार होईल त्यामध्ये बरीचशी नावं येतील, ज्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं किंवा दिलं गेलं नाही त्यांना सुद्धा दिलं जाईल. काय म्हणाल, तुमच्या भावना? मला तर देणारच नाही, दिलं तर मी घेणार नाही, हे ठाम आहे. आणि असलंच तर क्लेम आम्हाला करायचं तर आम्ही राजकुमारसाठी मात्र आग्रही राहू. नक्कीच. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत, जवळपास आजचा 6वा दिवस आहे आणि कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई, तानाजी सावंत हे सरकारचा निरोप घेऊन तिथे जात आहेत. परिस्थिती चिघळते असं सुरेश धस म्हणत आहेत. सरकारने लवकर सगळे सोयऱ्यांबाबतची अधिसूचना जी आहे ती करायला पाहिजे.
नाहीतर खाली ग्राउंडवरती आणखी परिस्थिती चिघळेल, कसं पाहता? पहिली गोष्ट तर मनोजजी जरांगेंची तब्येत उपोषण करण्याची नाही आहे. त्यांची शारीरिक प्रकृती गेल्या एकसारखे 3-4 वेळा उपोषण केल्यामुळं त्यांनी हा असा आत्मघाती निर्णय घेऊ नये. आखरी ते आहे तर समाज आहे, ते लढता येईल. मागे मी हेच बोललो होतो का उपोषणाची ढाल त्यांनी आता मला वाटते तसं शस्त्र न उपासता अधिक वेगळ्या मार्गानं कसं करता येईल ते तपासावं. दुसरी गोष्ट का सरकारने कुठल्याही प्रकारचा याचा अधिक कुठं उद्रेक होणार नाही त्याच्या अगोदर निर्णय घ्यावा व्यवस्थित. आणि तिसरं असं का जरांगे साहेबांनी विधानसभेची तयारी केली पाहिजे. त्यांच्या 60-70 जागा निघेल अशा प्रकारचं महाराष्ट्रात चित्र आहे. ते आल्यावर अधिक चांगला सोयीचा निर्णय घेता येईल काय ते इथं पाहावं. ते आधीच म्हणतायत की आता मिशन 288 राबवणार जर सरकारनं ऐकलं नाही तर. बरोबर आहे. राजकीय मजबूतीशिवाय आखरी प्रश्नाला धार येत नाही. आता या आरक्षणाला जर राजकीय मजबूती भेटली तर धार नक्की येईल. आणि ते आलेली आहे एकंदरीत लोकसभेत दिसलेलं आहे. आम्ही तेच म्हणत होतो नेहमी का शेतकऱ्याच्या आणि मजुराच्या प्रश्नाला जेथपर्यंत राजकीय मजबूती येत नाही तेपर्यंत ते प्रश्न सुटत नाही. आखरी 100 आंदोलनाची ताकद एका मतदानात आहे. तुम्ही किती आंदोलन केले याच्यापेक्षा राजकीय मजबूती त्या मुद्द्यावर किती वाढवली ते फार महत्त्वाचं आहे. शेतकरी का मागं पडला कारण तो सगळ्या जाती धर्मात आहे म्हणून त्याची राजकीय ताकद निर्माण होऊ शकली नाही. प्रहार तेच काम करत आहे का शेतकऱ्यांची राजकीय ताकद निर्माण झाली पाहिजे. म्हणजे त्याला नेहमी वेळोवेळी आंदोलन करण्याची गरज न पडता राजकीय समीकरण बदलू शकतं. हे जेव्हा निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण होईल तेव्हा मला वाटतं प्रश्न चुटकीभर असं मिटून जाईल. तुम्ही सरकारचा भाग आहात, तुम्ही जरांगेंना हा सल्ला देता, मग सरकारवर भरोसा नाही बच्चू कडूंचा? माझं काय म्हणणं आहे का प्रत्येक ठिकाणी राजकीय नाही बोललं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी राजकीय भूमिका ठेवली नाही पाहिजे. कसं आहे नेहमी आम्ही सुद्धा माणूस आहोत. आम्हाला सुद्धा काही गोष्टी न राजकारण करता आपण बोललो पाहिजे ही आमची आतापर्यंतचा स्वभाव राहिलेला आहे. त्याच्यानं फार राजकारणाचा विषय करून आम्ही कधी बोलत नाही. बरं, एक महत्त्वाचा विषय असा आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये एक पत्र सध्या व्हायरल होतं आणि या पत्राने खळबळ माजली आहे. रिश्वत मत लेना वरना गब्बर आ जाएगा आणि संदीपान भुमरे यांना थेट मारण्याची धमकी सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कसं पाहता म्हणजे समाजाला पिचलेल्या एका व्यक्तीकडून, भ्रष्टाचाराला पिचलेल्या एका व्यक्तीकडून, सर्वसामान्य व्यक्तीकडून हे पत्र लिहिण्यात आले असं देखील नमूद आहे. समाजामध्ये सगळं काही ठीक नाही असं म्हणावं, भ्रष्टाचार वाढतोय? ही तर वस्तुस्थितीच आहे. कसं आहे का आज जे वातावरण देशभरात म्हणजे ते काही संभाजीनगरलेच आहे असं नाही आहे. देशभरातली अवस्था अतिशय वाईटच आहे. भ्रष्टाचार आता लोकांना काही फार महत्त्वाचा विषय आहे. लोकांनी तो मला वाटते असा खूप दूर नेऊन ठेवलेला विषय आहे. काय झालं आहे का एक सामान्य माणसाला भगवाचा फास लागला आहे, हिरव्याचा निळ्याचा. ते असे धरून आहे ओढून की कहीं मत हाल तो, अगर तेरा बाप भी मरता है तो परवा मत कर. रंग सांभाळतो, धर्म सांभाळलं पाहिजे, जात सांभाळली पाहिजे अशी अवस्था राजकीय लोकांनी निर्माण केलेली आहे. सगळे गणित जातीवर फिरवले, धर्मावर फिरवले का काम करण्याची गरजच राहत नाही आणि महत्त्वाचे मुद्दे बाहेर जातं. ते त्या पत्रावरून दिसतं. अखेरचा सोशल मीडियामुळं आणि तुमच्यामुळं ते कमसे कम त्याला आवाज तरी तयार झाला. पण हा आवाज फार काळ टिकत नाही कारण आम्हाला सगळ्याला आंदोलन पोखरून टाकलेलं आहे. ते म्हणतं ना का 15 दिवस संस्कार शिबिर घ्यायचं आणि वर्षभर TV मात्र घरात ठेवायची. हा तशातला प्रकार आहे. नक्की सुनेत्रा पवार आता यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, त्यांचं नाव काही वेळामध्ये डिक्लेअर होईल त्या ठिकाणी बोललं जातं आहे. आता संघाने याबद्दल बोलावं असं म्हणतायत, संजय राऊत म्हणतायत, बाकीचे सगळे विरोधक म्हणतायत. कसं पाहता याकडे? मला असं वाटतं का संघांना बऱ्याच गोष्टी नाही पटलेल्या आहे. त्याचेही काही परिणाम निवडणुकीत दिसलेले आहे. आणि अजितदादांना मला वाटतं भाजपाला सांभाळावंच लागेल आणि सांभाळण्याचा ते प्रयत्न करत आहे.
नाही, पण अजितदादा आल्यामुळे महायुतीच्या जागा कमी झाल्या असा पण एक जो काही संदेश आहे किंवा चर्चा आहे, ही कितपत सार्थ वाटते तुम्हाला? कसं आहे, प्रत्येकाचं व्यक्तिगत अलग अलग मत आहे. म्हणजे 100 लोक वेगळं काही म्हणतात, 100 वेगळे म्हणतात, त्याला काही अर्थ उरत नाही. राजकारणात ह्या सगळ्या गोष्टी गौण होतात, फार महत्त्व त्याच्यात राहत नाही. तुम्ही जर पाहिलं तर एवढ्या म्हणजे वाईट स्थितीत राजकारण जाईल असं कोणा विचार पण केला नव्हता. तुम्ही नाही केला होता, मी पण नाही केला होता. आता या स्थितीत राजकारणाचं जे काय म्हणतं ना, ते सगळ्या टोकं गाठून टाकलेलं आहे ह्या 5 वर्षात. त्याचे परिणाम या सगळ्यामुळं झाले. याच्यापेक्षा तुम्ही जर काँग्रेसमधला बौद्ध, दलित आणि मुस्लिम बाजूला जर काढला तर मग काय शिल्लक राहते याचं संशोधन करा. हिंदुत्वाचा मुद्दा सोडून विकासाच्या मुद्द्यावर भाजप किती व्यवस्थित टिकून राहतं याचंही संशोधन खरं तर मीडियानं केलं पाहिजे. कारण इथं विकासाच्या मुद्द्यापेक्षा धार्मिक मुद्दे आणि जातीच्या गणितात या देशाचं राजकारण चालतं आणि त्याच्यामुळं गरीब मरत आहे. गरिबाच्या गळ्याला फास लागला आहे. तुम्ही जर साधं अमरावतीचं जर पाहिलं तर 3-4 लाख मतं हे दलित आणि बौद्ध बांधवांच्या, मुस्लिमांचे आहे आणि 1.5 लाख वोट हे इतर आहे. त्याच्यातही राणा विरोधी वोट आहे. प्रॉपर काँग्रेसचं वोट किती आहे हा मोठा संशोधनाचा विषय आहे. आणि याच्याहून हे स्पष्ट होते, म्हणजे जातीवाद काही काँग्रेसच करतं असताना भाजपा पण ते धर्मवाद निर्माण करत आहे. आणि मग ही 2 धर्माची, 3 जातीची, 5 जातीची लढाई जर देशात अशीच कायम राहिली तर सामान्य माणसाचा अधिकार मात्र कायमचा नष्ट होईल. अधिकार संपलेले आहे, अधिकाराची भाषा संपलेली आहे. मुद्दे माध्यमातून हे अधिकार जपण्याचं काम तुम्ही करणार आहात आणि किती जागेवरती तुमचा विजय होईल असं तुम्हाला मध्ये आम्ही ते केलंच. आम्ही ते म्हणत होतो का आम्हाला शेतकरी म्हणून मतदान करा, तर ते 85,000 शेतकरी भेटले आम्हाला 11 लाखापैकी. म्हणजे मग उद्या आम्हाला असं नाही म्हटलं पाहिजे का रे बाबा शेतकरी तर आता अडचणीत आला, बच्चू कडू कुठं गेले. आता आम्ही शेतकऱ्याला विचारतोय शेतकरी म्हणून कुठं गेले. तो सगळ्या जातीत अटकला आहे. शेतकरी म्हणून लोक शेतकरी म्हणून जिवंत आहे का नाही आहे शेतकरी, ते पुन्हा विधानसभेत तपासू. किती जागेवर तुमचा विजय होईल असा विश्वास आहे तुम्हाला? मला असं वाटते का आतापासून ते वाच्यता करणं काही योग्य राहणार नाही. आता आम्ही सुरुवात करतो आहे. याची सुरुवात झाली, पहिला टप्पा झाला, दुसऱ्या टप्प्यात आम्ही काम करतोय. ऑगस्टमध्ये आम्ही खूप ताकदीनं उभं राहू आणि 30 ऑगस्ट नंतर आम्ही सुरू करू का कसं आपण समोर गेलो पाहिजे. पण जुलै ते ऑगस्ट ही आम्ही बांधणीच करणार आहोत. कोणासोबत युती करायची, काय करायची हे आम्ही काही ठरवणार नाही. आम्ही पहिले आमची ताकद वाढवतो 30 ऑगस्टपर्यंत. सप्टेंबरमध्ये मात्र मग आम्ही त्या पद्धतीनं समोर जाऊ. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा. तर आपण पाहतो या ठिकाणी बच्चू कडू यांनी आपली मनशा जाहीर केलेली आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये बच्चू कडू आता नेमका कोणता निर्णय घेणार आहे, महाविकास आघाडीसोबत जाणार, महायुतीसोबत राहणार की अपक्ष या सगळ्या निवडणूक लढवणार आहेत, पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन आदिल शेखचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.